हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी पैठणी ब्लाऊजची बॅक साईडची डिझाईन घेऊन आलेली आहे आणि स्लीव्सला पण डिझाईन आहे. आणि अस्तरवरती ब्लाऊज कटोरी ब्लाऊज कसा कटिंग करायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर थोडा पण वेळ न घालवता आपण कटिंगला स्टार्ट करूया. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला पुढील नोटिफिकेशन भेटेल. आपण पहिलं कटोरी ब्लाऊजचं अस्तर ते कसं कटिंग करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण पहिली स्लीव्स काढून घेऊया. तर हे जे आपल्याला सेंटर काढायचं आहे, इथे 16.5 इंच आहे, इथे 8.25 वरती सेंटरला मार्क करायचं आहे. माझी स्लीव्स ब्लाऊजची आहे ती 9 इंचाची आहे. त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला शिलाईसाठी आणि अस्तर जॉईंट करण्यासाठी पकडायचं आहे. मग हे 10 इंच होणार. त्याच्यामधून 3 इंच मायनस करायचं आहे. 7 इंचावरती दोन्ही साईडला घ्यायचं आणि स्लीवचा शेप द्यायचा. आता याला आपण कटिंग करून घेऊया. हे बघा, स्लीव्स मी कटिंग केलेली आहे. आपण एकदा चेक करूया स्लीव्स परफेक्ट आहे का. हे बघा, बघू शकता 1/2 इंच हा आतमध्ये आलेला आहे. आता बॅक आणि फ्रंट कटिंग करून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे ते दाखवलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजवरतून मेजरमेंट डायरेक्ट तुम्ही अस्तरवरती कसं टाकणार आहे ते दाखवणार आहे. हा मेजरमेंटचा ब्लाऊज आहे. आपण बघूया. कटोरी ब्लाऊज आहे. हुक साईडची पट्टी आहे, तिथून पूर्ण तुम्ही मार्जिनची पट्टी सकट घेऊ शकता. पूर्ण शिलाई सकट आपल्याला 11.5 आहे पूर्ण घडी. आपण डायरेक्ट 11.5चीच टाकूया. ह्याची छाती 38ची आहे आणि 1.5 इंच मार्जिन. साडे 11 वरती आपण मार्क करूया. हे बघा, पूर्ण कपडा मी घडीच पूर्ण 11.5ची घेतले. त्याच्यामुळे काय होतं, कपडा वेस्टेज जात नाही. आता ब्लाऊजची पूर्ण उंची किती आहे हे बघूया. शोल्डर पासून ब्लाऊज असं खेचून धरायचं आहे. ब्लाऊजची उंची 14 इंच आहे. आपण इथे 14 इंचमध्ये 1 इंच ॲड करायचं आहे. 15 इंच. आता फ्रंट साईडला अर्धा इंच ॲड करायचं आहे, म्हणजे इथे 14.5 येईल. बॅक साईडला 1 इंच ॲड केलेलं आहे, फ्रंट साईडला अर्धा इंच. स्ट्रेट लाईन करून घ्यायची. आता आपण ह्या ब्लाऊजचं शोल्डर किती आहे ते बघूया. लास्ट व्हिडिओमध्ये दाखवले तसंच शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं. मी तुम्हाला इथे घेऊन दाखवते. हे बघा, हे जे शोल्डर 5.5 आहे, इथे आपण 5.5चं शोल्डर घेऊया. मुंडा घेऊया. शोल्डर टाकल्यानंतर ब्लाऊजचा मुंडा किती आहे तो मेजरमेंट करून टाकायचे. हे तुम्ही बघू शकता, इथं 5 इंचावरती मुंडा येतोय.
मग आपण इथे मुंड्याचा मार्क करून घेऊया. 5 इंचावरती, इथून पण 5 इंचावरती मार्क करूया. पुढच्या साईडला 1 इंच मुंड्याला सेप द्यायचं आहे आणि पाठीमागच्या साईडला 1.5 इंच. आता इथे 2.5 इंचाचा गळा घ्यायचा आहे, कारण गळा डिझाईनचा आहे, त्याच्यामुळे ही जी लेंथ मी 2.5 इंच घेते. आणि बॅक साईडची पट्टी किती आहे ते एकदा आपण चेक करूया. ही जी बॅक साईडची पट्टी 3.5 इंच आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण मार्जिनसाठी ॲड करायचं आहे. 4 इंच आपण इथे घेऊया. 4 आणि 2.5 इंच आणि हा स्क्वेअर बनवायचा आहे. आता फ्रंटचा नेक किती आहे ते बघूया. फ्रंटचा नेक याचा 5.5 इंचाचा आहे. हे बघा, आपण फ्रंटचा नेक टाकून घेऊया. तीन आणि 2ची फ्रंटला क्रॉस पट्टी टाकूया. क्रॉस पट्टीचा सेप देऊन घेऊया. ओके, आणि फ्रंटच्या नेकला गोलगळ्याचा सेप देऊया. आता या ब्लाऊजची कटोरी किती आहे ते आपण एकदा मोजूया. ही कटोरीची शिलाई आहे, तिथून हुकपट्टी असते त्या साईडून कटोरी मोजतात. 6.5ची कटोरी आहे, तुम्ही बघू शकता. कटोरीच्या शिलाईपासून हुकपट्टी जिथपर्यंत आहे तेवढी मोजायची. 6.5 मध्ये अर्धा इंच आपण मार्जिनसाठी पकडायचं आहे. 7 इंचाची इथे कटोरी घ्यायची आहे आणि इथे 1 इंच वरती घ्यायचं आहे आणि कटोरीचा सेप द्यायचा आहे. आता आपण गळ्याची पट्टी किती आहे कटोरीच्या वरची ते एकदा चेक करूया. 4 इंचची आहे, तर आपली आपण बघायची 4 इंचची आहे का. इथे बघा 4.5 येते. आपण 4.25 वरती मार्क करूया, कारण आपण शोल्डर थोडंसं डाऊन करतो. जेव्हा आपण शोल्डर स्टिच करतो, जॉईंट करतो, तेव्हा शोल्डर डाऊन करतो. मग इथं आपण 4.25 वरती मार्क करू, म्हणजे इथे 1/2 इंच आणि शोल्डरमध्ये 1/2 इंच, आणि जे 1/2 इंच आहे ते कटिंगमध्ये आपल्याला जाईल. मग आपल्याला हवी तेवढी मेन पट्टी आहे कटोरीच्या वरती, ती बरोबर ॲक्युरेट आहे. ओके, एकदा आपण मेजरमेंट चेक करूया. इथे 11.5 इंच आहे. उंची आपली 14 होती, तिथे 15 इंच 1 इंच वाढवले. इकडे अर्धा इंच ॲड केले, 14.5. शोल्डर आपलं 5.5 आहे. मुंडा आपला 5चा आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, आणि कटोरी 7.5ची आहे, तिथे अर्धा इंच आपण ॲड केले. आता आपण ह्याला कटिंग करून घेऊया. कटिंग करायच्या अगोदर कधी पण एकदा मेजरमेंट तुम्ही क्रॉस चेक करा की तुमचं मेजरमेंट परफेक्ट आहे का. काय चेंजेस करायचे असतील तर कटिंगच्या अगोदर तुम्ही चेंज करू शकता. हा बॅक पार्ट झालाय आणि हा फ्रंट. आपल्याला हा इकडे कट नाही करायचा आहे. कटोरीचा शेप असं घेऊन हे आपण बगल काढून घेतलेले.
बहुतेक वेळा टेलर काय करतात, तर हा पार्ट कटिंग करून घेतात. त्याच्यामुळं काय होतं, हा कपडा वेस्टेज जातो. तर आपण डायरेक्ट कटोरी ह्याच्यामध्येच काढायचे. त्याच्यामुळे काय होईल, हा कपडा वेस्टेज नाही जाणार आहे. मी तुम्हाला दाखवते. असं कपडा ओपन करायचा आहे आणि इकडे आपल्याला टक्ससाठी ॲड करायचे 2.5 इंच आणि इथे अर्धा इंच आपल्याला जी हुक पट्टी किंवा काज बटन पट्टी जी करतात ना, त्याच्यासाठी अर्धा इंच ॲड करायचं आणि ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि ही पण जॉईन करून घ्यायची. आता हे बघा, ह्याचा मध्ये सेंटर किती होते ते बघायचं. हे 9.5 आहे, तर ह्याचा आपल्याला सेंटरमध्ये मार्क करायचं आहे. तुम्ही असं टेप फोल्ड करून मार्क करू शकता. आता सेंटर काढल्यानंतर त्याला वरच्या साईडला 1.5 इंच आणि खाली 1.5 इंच. हे बघा, कटोरी झालेली आहे. आता आपण ह्याला कटिंग करून घेऊया. आता सेकंड वाली कटोरी आपल्याला इथे भेटेल. इथे आपण सेकंड वाली कटोरी काढायची. हे बघा, मी कटोरी काढून घेतलेली आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. मी लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मेजरमेंट टाकलं होतं 4 टक्सचं, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की 12.5 इंचाच्या वरती जर आपल्याला उंची असली 13, 14 इंच, 15, तर आपल्याला फ्रंटची क्रॉसपट्टी 5.5 आणि 4.5 इंचाची काढायला लागते. इथे आपण 5.5 आणि इथे 4.5 वरती मार्क करूया. ही मोठी क्रॉसपट्टी झालेली आहे. आता 3 आणि 2ची आतमधली जी क्रॉसपट्टी आहे, ती 3 आणि 2ची आपण काढून घेऊया. कपडा सरळ करून घेऊ शकता क्रॉस असला तर. इथे आता छातीच्या 1.5 इंच मिळून गडी टाकून 11.5 वरती मार्क करते. इथे 3 इंचावरती मार्क करूया. आपली ही आतमधली छोटी क्रॉसपट्टी आहे 3 आणि इथे 2. आता आपण याला सेप देऊया. हे दोन्ही क्रॉसपट्टी आपल्याला झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. ही मोठी क्रॉसपट्टी आहे आणि छोटी क्रॉसपट्टी. स्टिचिंगच्या वेळी मी तुम्हाला दाखवेन की कशी जोडायची. हिच्यामध्ये आपण काचपट्टी काढूया. आणि हा राहिलेला कपडा आहे तो तसाच ठेवायचा आहे. ही काचपट्टी मी काढलेली आहे आणि बटन पट्टी आहे ती बॅक साईडचा. इथे जेव्हा ह्याचा नेक मला डिझाईनचा कस्टमरने सांगितलं आहे बनवायला, मग ते डिझाईनचा सेप जेव्हा मी ड्रॉ करणार त्याच्यामधला जो कपडा राहील तो मी बटन पट्टीला किंवा ज्या साईडला लूक करतात त्या साईडला तुम्ही लावू शकता. आता हे आपण अस्तावरती कट कसं करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आपण पहिले ब्लाऊजच्या स्लीव्स आहेत त्या काढून घेऊया. ह्याचा 1 साईडचा काट आहे, त्याची डिझाईन करायची आहे, त्यासाठी मी काट काढून घेतलेला आहे. आता ह्या साईडचा प्लेन काट आहे, त्या साईडला आपण स्लीव्स काढून घेऊया. पहिले अस्तरचा कपडा आहे तो त्याच्यावरती आपण ठेवायचा आहे.
त्यापेक्षा थोडंसं किंचितचं अर्धा इंच एक्स्ट्रावरती कटिंगमध्ये जास्त घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, जेव्हा आपण अस्तर जोडणार तेव्हा कमी पडणार नाही कपडा. हे बघा, हे स्लीव झालेले मी कट केलेले आहे. आता बॅक पार्ट, कटोरी आणि बगल आणि मोठीवाली क्रॉसपट्टी हे सगळे पार्ट आपल्याला ह्याच्यामध्ये काढायचे आहेत. आपण बॅक पार्ट ठेवून घेऊया ह्याच्यावरती. ह्याच्यामध्ये पण सेम तसंच करायचं की 1/2 इंच तुम्ही एक्स्ट्रा घ्या कपडा, का तर शिवताना काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून. नंतरच्याला एक्स्ट्रा राहिला तर तुम्ही कट करू शकता, पण जेव्हा कपडा जर कमी पडला, कट टू कट करून तुम्ही जॉईन केला आणि कपडा कमी पडला तर तुम्ही परत त्याला जॉईन नाही लावू शकत. हा बॅक पार्ट झालेला आहे. इथे आपण बगल ठेवूया. ही बगल झालेली आहे. इथे आपण कटोरी काढून घेऊया या साईडला. हे बघा, मी कटोरी काढून घेतलेली आहे. आता फक्त मोठी क्रॉसपट्टी एक काढायची राहिली, ती पण मी अस्तरची क्रॉसपट्टी कपड्यावरती ठेवून कट करून घेते. मधून कट करून घेते. बघा, ही मोठी क्रॉसपट्टी, ही छोटी क्रॉसपट्टी, ह्या 2 क्रॉसपट्ट्या मी एकत्र ठेवणार आहे. ही कटोरी आहे, तुम्ही बघू शकता. ही अस्तरचे हा कपडा आहे. ही बगल आहे आणि हा बॅक साईडचा पार्ट आहे. ह्याला डिझाईन करायचे, त्याचा व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवरती मराठा पॅटर्नवरती टाकलेला आहे, तुम्ही तिथून बघू शकता. आणि ह्या स्लीव्स आहे, स्लीव्सला पण कस्टमरने डिझाईनच सांगितले, त्याला पण डिझाईनच करणार आहे. ओके, हे मी तुम्हाला आज कटोरी ब्लाऊजचं अस्तरवरती कटिंग कसं करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू सो मच.